सौराष्ट्रे सोमनाथम सनी मल्लिकार्जुनम मूर्तिनि महाकाल ओंकार ममलेश्वरम परिल्यावदिनाथ रात्रिया भीमाशंकरम हेतुबंधितु रामेश नागेश्वरानुभानवे वाराणस्यत विशेष त्रवके गौतमीजे हिमालय केदार उसने शिवालय इत्यादि तुल्य के साथ प्रजा पठेत संत जनो पाप कळवाडी येथील व्हीबीएच विद्यालयात आज रोजी शिक्षण महर्षी कैलासवासी उत्तमराव शामराव पाटील यांची 40वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली। सर्वप्रथम शिक्षण महर्षी कैलासवासी उत्तमराव शामराव पाटील यांच्या समाधीस्थळी पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर कैलासवासी भाऊसाहेब हिरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक संदीप देसले यांनी कैलासवासी उत्तमराव शामराव पाटील यांच्या जीवनावरील माहिती विद्यार्थ्यांना पटवून सांगितली। कैलासवासी उत्तमराव शामराव पाटील यांचे चिरंजीव माजी सरपंच श्री सुरेश बाबा पाटील यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच चंद्रशेखर सुरेशचंद्र पाटील व सरोज चंद्रशेखर पाटील हल्ली मुक्काम पोस्ट पुणे तसेच उज्ज्वला पंकज पाटील शेवाळी साक्री यांनी आपल्या आजोबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने व्हीबीएच विद्यालयातील इयत्ता 10वीत व इयत्ता 12वीच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देऊन गौरव करण्यात आला। त्यानंतर त्यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी अल्पाहार वाटप करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून RPIचे मालेगाव तालुका अध्यक्ष RS देवरे, कळवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुरेश बाबा देसले, माजी शिक्षक धोंडू सूर्यवंशी, बाळासाहेब देसले, माजी सरपंच वाल्मिक धर्मा देसले, दयाराम खैरनार, बापू देसले, माजी पंचायत समिती सदस्य रमेश ताता देसले, कैलास पाटील, सुरेश देसले, भाऊसाहेब देसले, राजेंद्र देसले, सुशीलाबाई वामन देसले, राधाबाई देसले, समाधान देसले, प्रताप भदाने, वाल्मिक चव्हाण, कळवाडी येथील उद्योजक बाळूशेठ बोरा, प्रगतशील शेतकरी गंभीर आप्पा देसले, राजेंद्र आहिरे, माजी उपसरपंच डॉक्टर अनिल देसले, शालेय शिक्षण समितीचे हेमंत देसले, रमेश माळी, ग्रामपंचायत सदस्य संजय खैरनार, विनोद सोनवणे, भाऊसाहेब देसले, सुधीर देसले व पत्रकार नामदेव पवार तसेच व्हीबीएच विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य तसेच शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या। आपले देसले सर त्यांनी मित्रांनो, आज तुम्हाला सर्वांना कल्पना आहेच, गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी 24 जानेवारी या दिवशी उषा पाटील यांची पुण्यतिथी साजरी करत असतो। साधारणपणे तुमच्या वयात असताना याच शाळेचा मी माजी विद्यार्थी 1994-95 मध्ये या शाळेत मी जेव्हा पहिल्यांदा 5वी या वर्गात आलो तेव्हापासून तर आज 2024 पर्यंत साधारण या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त 2007 आणि 8 हे वर्ष वगळता उर्वरित 29 वर्ष या कार्यक्रमाला मी 100% उपस्थित आहे। मग या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं कारण काय? बघा, प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी जगतो। आपण आपल्या घरात पाहिलं असेल, आपले वडील, आपले आजोबा, आपला कुटुंब प्रमुख जो काही असेल तो आपल्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो, नियोजन करत असतो की माझ्या मुलांना, माझ्या घरातील सदस्यांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगलं आरोग्य मिळावं, त्यांना चांगल्यापैकी संपत्ती असावी, यासाठी तो व्यक्ती मेहनत घेत असतो का की आपलं भविष्य चांगलं व्हावं यासाठी। आणि एवढं करून देखील आपण त्यांची पुण्यतिथी कुठे साजरी करतो, जयंती कुठे साजरी करतो? आपल्या घरामध्ये।
पण जो व्यक्ती समाजासाठी काम करतो, लोकांसाठी काम करतो, अशाच व्यक्तींची जयंती किंवा पुण्यतिथी अशा सार्वजनिक ठिकाणी साजरी केली जाते. मित्रांनो, स्वतःसाठी तर सगळे जगतात, पण एकदा दुसऱ्यासाठी जगून पाहावं. आणि अशा व्यक्ती जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण आज सगळ्यांच्या समोर उषा अण्णांची पुण्यतिथी साजरी करतोय. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, उषा अण्णा पाटील म्हणजे आपल्या कळवाडी गावाचे सदस्य, आपल्या कळवाडी गावाचे ग्रामस्थ. साधारणपणे तुमचे आमचे आजोबा असतील. या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये शिक्षणाची व्यवस्था नव्हती, आरोग्याची व्यवस्था नव्हती, प्यायला पाणी नव्हतं, शेतीमध्ये अन्नधान्य पिकत नव्हतं. साधारणपणे हा पूर्ण भाग माळमाथा म्हणून ओळखला जात होता. शिक्षण म्हणजे अजिबातच माहीत नव्हतं. अशा काळामध्ये आपल्या गावातील पहिला व्यक्ती उषा अण्णा पाटील यांनी शिक्षण घेऊन सर्वप्रथम विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं काम सुरू केलं. आणि या कळवडी शेजारी असलेलं गाव दापोरा या ठिकाणी शाळा सुरू केली. मग दापोरा या ठिकाणी शाळा सुरू करत असताना त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी होती. मग दापोऱ्यासारख्या छोट्या गावामध्ये जेव्हा शाळा सुरू झाली, मोजके विद्यार्थी शाळेत येऊ लागले. लोकांमध्ये शाळेविषयी अनास्था होती. लोकांना वाटतं शाळा म्हणजे काहीतरी रिकामं काम आहे, विनाकारण विद्यार्थ्यांना शाळेत बसवायचं आणि त्या विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवायचा, त्यापेक्षा आपले हे विद्यार्थी आपल्या शेतात मदत करतील. अण्णांनी घरोघरी जाऊन लोकांना समजून सांगितलं की बाबांनो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, त्यांना शिक्षण द्या, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहू द्या. मग फक्त दापुरे गावात नव्हे तर कळवडी परिसरामध्ये, मग दापुरे असो, कळवडी असो, देवगड, शेरूळ, पाळद, साकूर, नरडाणे, उंबरदे, चिंचगावान अशा प्रत्येक गावामध्ये अण्णा जाऊन विद्यार्थी संख्या वाढवली आणि त्या ठिकाणी शाळा अतिशय व्यवस्थित सुरू झाली. पुढच्या काळामुळे धर्म अण्णा आपल्या गावाचे पहिले सरपंच, त्यांच्या काळात शिक्षणाची आवड निर्माण झाली. आणि अशा वेळेस सर्व लोक ग्रामस्थ एकत्र येऊन या आपल्या समोर ही जी बिल्डिंग दिसते, या शाळेचं काम सुरू झालं. सर्वांनी उषा अण्णा पाटील यांना बोलवलं. अण्णांना सांगितलं की अण्णा, कळवडी गावामध्ये शाळा सुरू झाली पाहिजे, या शाळेमध्ये गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतलं पाहिजे. यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन वर्गणी गोळा करून या शाळेची त्यावेळेस उभारणी झाली आणि हे सर्व काम उषा अण्णा पाटील यांच्याकडे दिलं. मग पुढे चालून अण्णांनी काय केलं, अण्णांना वाटलं हे शिक्षण, ही शाळा मालेगाव तालुक्याच्या प्रवाहात गेली पाहिजे, म्हणून कैलासवासी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या संपर्कात राहून ही शाळा महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेला जोडून आपल्या शाळेला ग्रँट असेल, कुठली मदत असेल मिळवून या शाळेचे डेव्हलपमेंट करण्यासाठी अण्णांनी मदत केली. मग अण्णा फक्त कळवडीपुरते मर्यादित नव्हते, तर अण्णांनी नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी भागामध्ये, मी स्वतः त्या ठिकाणी गेल्या 8 वर्षापासून काम करतोय. आपल्याला ऐकायला सोपं वाटतं, आदिवासी भाग म्हणजे आदिवासी भाग. मित्रांनो, आदिवासी भाग म्हणजे त्या ठिकाणी आदिवासी लोक राहतातच, पण ते कसे राहतात, त्या ठिकाणी 2024 मध्ये आजही रेंज नाही, आजही पिण्याच्या पाण्याची फारशी व्यवस्था नाही, चांगले रस्ते नाहीत. विचार करा, साधारण 1940-45च्या काळामध्ये उषा अण्णा पाटील त्या गावोगावी पायी जायचे, त्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचे, त्या ठिकाणी शाळा सुरू केल्या, त्या ठिकाणी लोकांना सांगितलं की शिक्षण किती महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांना एकत्र आणलं, त्यांना वसतिगृह बांधले, वसतिगृहामध्ये मोफत शिक्षण, कपडे, जेवणाची व्यवस्था, सर्व व्यवस्था मोफत करण्यात आली. आणि अशा या अण्णांच्या कर्तृत्वाबद्दल कितीही बोललं तर कमी पडेल. एक आनंदाची गोष्ट म्हणजे, जर या तालुक्याला हिरे घराणं प्राप्त झालं नसतं तर कदाचित या मालेगाव तालुक्यामध्ये तुमच्या आमच्यासारखे विद्यार्थी असो, तुमचे वडील असो, माझे वडील असो, कोणी शिक्षण घेऊ शकलं नसतं. आपल्या परिसरामध्ये जर आपण आज पाहिलं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण खूप पुढे जात आहोत. मुलींची संख्या तर खूप मोठ्या प्रमाणात आता पुढे जात आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली शिक्षण घेतात, मुलं शिक्षण घेतात. मग अण्णांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या सोबत राहून आदिवासी सेवा समिती या संस्थेचं त्यांनी सेक्रेटरी पद घेतलं. सुपरवायझर पद घेऊन त्या आदिवासी सेवा समिती संस्थेला नावारूपाला आणलं. मग हे करत असताना अण्णांनी कुटुंबाकडे पाहिलं का? नाही. अण्णांचे चिरंजीव सुरेश बाबा मोठे माजी सरपंच आहेत. 3 मुलं 1 मुलगी. आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष करून तुमच्या माझ्यासारख्या गोरगरिबांसाठी अण्णा नेहमी लढत राहिले, त्यांच्यासाठी काम करत राहिले. आणि माझं कुटुंब माझं गाव, माझं कुटुंब माझा परिसर
माझं कुटुंब म्हणजे ही गोरगरीब जनता, अशा गोष्टी अण्णांनी लक्षात घेतल्या आणि आज आमच्यासाठी अण्णांनी व्यवस्था करून दिली. बोलण्यासारखं खूप आहे मित्रांनो, माझ्यापेक्षा तुम्हालाही बरंच बोलायचं आहे. मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, गावकरी बंधू, विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत अण्णांची सगळ्यांनी बरीचशी माहिती सांगितली. मला खरं तर सुरुवातीलाच भाषण करायचं होतं, मध्येच माझी सगळी भाषणाची लिंक तुटून गेली. जे मुद्दे मी थोडे आठवत होतो ते सगळे कमी होऊन गेले. तरी जेवढं थोडंफार जमेल तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे. संदीप भाऊने बरीचशा अण्णांची माहिती सांगितली. कैलासवासी अण्णांच्या मुळे आपल्या गावाचा काय फायदा झाला, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून माझे वडील त्यांना साथ देत होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फार भाग्यवान आहात. या ज्या बिल्डिंगा आहेत, या बिल्डिंगाचा प्रत्येक दिवशी एक पाया आम्हाला मातीने भरावा लागत होता. तुम्हाला तर आता साधं कचरा सुद्धा उचलायचं काम नाही. आम्ही विद्यार्थ्यांनी सुद्धा फार कष्ट केलेले आहेत शाळेमध्ये. आणि दुसरी गोष्ट, भाषणामध्ये द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती असल्यामुळे मुलींनी जास्त भाषण केले. वास्तविक आपले पंतप्रधान इतके बोलके आहेत, त्यांच्या बाजूने एकाही विद्यार्थ्याने भाषण केलं नाही. ही थोडीशी कमी बाजू आहे. विद्यार्थी मित्रांनो, उषा अण्णामुळे माझा जो वैयक्तिक फायदा झाला, वैयक्तिक फायदा असा, मी शिक्षण घेतलं, 11वी पर्यंत गेलो, पण माझे वडील वारले आणि वडील वारल्यामुळे मला ही साईट सोडावी लागली आणि शेतीमध्ये जावं लागलं. तर त्याच्यानंतर मी ती चूक भरून काढली. माझे 2 मुलं आहेत, एक मुलगा डॉक्टर आहे, एक मुलगा D.Ed झालेला आहे. तर त्याला नोकरी नसल्यामुळे त्यांनी धंदा टाकून दिलेला आहे. आणि एक लहान आहे, तोही तुमच्यासारखाच आहे. मला तुम्ही जसे भाषणं केले नाहीत तसं तोही रिवर्सच आहे. तरी विद्यार्थ्यांनो, फार कष्ट करावे लागतात सामाजिक कार्यकर्त्यांना. त्या उषा अण्णांना काय त्रास झाला असेल ते त्यांच्या जीवाला माहिती. पण आपण आता फक्त अभ्यास करायचा आणि पुढे चालायचं, तेवढं सुद्धा आपल्याकडून जर होत नसेल तर ती शोकांतिक आहे. पुढच्या जेव्हा 41वी पुण्यतिथी अण्णांची येईल, त्यामध्ये मुलांची भाषणाची भरभराट राहील, पुढे राहतील अशी अपेक्षा करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो.